मित्रांनो, एरवी पाठ करून जे लक्षात राहत नाही ते खेळता खेळता आत्मसात केलं की आयुष्यभर साथ देतं. मुलांना खेळता खेळताच दुर्ग कळावेत यासाठी मावळाने स्वराज्य दुर्ग ट्रम्प कार्ड्स काढलेत. अगदी ट्रॅव्हल फ्रेंडली असा हा खेळ आहे, कार्ड गेम आहे. याच्यात मिळणाऱ्या संचामध्ये प्रत्येक कार्ड हे एका दुर्गाचं प्रतिनिधित्व करतं. आपण ही शृंखला बनवतो आहोत की हे कार्ड आपल्याशी काय बोलतं हे आपण प्रत्येक शृंखलेत पाहतो. फॉर्मॅट असा आहे की आपण शफल करतो, आलेलं कार्ड आपण थेट बोलायला सुरुवात करतो की हा दुर्ग कोणता आहे, त्यांनी काय आपल्याशी काय बोलतं. आपल्याला पुढचं कार्ड आलंय कुलाब्याचा दुर्ग. माझा अतिशय आवडत्या दुर्गांमधला एक. आत्ता फारशी त्याची परिस्थिती फार चांगली नाहीये, पण या दुर्गाचं वैशिष्ट्य असं की शिवछत्रपतींनी त्यांचं निर्माण होण्यापूर्वी बांधून काढा असा आदेश दिलेला शेवटचा दुर्ग आहे. कुलाबा हा सी फोर्ट आहे, समुद्रदुर्ग आहे. 17 असा त्याचा रँक आहे. महाराजांनी बांधायला सांगितला होता म्हणून महाराजांच्या चित्राच्या होती तुम्हाला सुवर्ण गोल दिसेल. 7.5 असं त्याचं ऐतिहासिक महत्त्व आहे. दुर्ग हा महाराजांनी सांगितलेला दुर्ग बांधायला असल्यामुळे ऐतिहासिक महत्त्व चांगलं आहे. स्ट्रॅटेजिक लोकेशन अतिशय मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे कुलाब्याचं स्ट्रॅटेजिक लोकेशन 8 आहे. जलदुर्गांना उंचीचं आपण परिमाण देत नाही, त्यामुळे NA म्हणजे नॉट ॲप्लिकेबल असं आपण तिथे दिलेलं आहे. हे परिमाण आलं तर तुम्ही हे कार्ड लूज कराल, पण महाराजांनी बांधला होता का, ऐतिहासिक महत्त्व, भौगोलिक महत्त्व अशा अनेक गोष्टी तो बेस्ट आहे. 7.5 त्याचं इम्पेनेटेबिलिटी, दुर्गमता किती अवघड आहे जिंकून घ्यायला, ते 10 पैकी 7.5 पॅरामीटर पॉईंट दिलेले आहेत. कान्होजी आंग्रे यांनी नंतर राजधानी बनवलेला हा दुर्ग आहे. त्यानंतर समुद्री लाटांपासून संरक्षण करण्यासाठी चुनाविरहित बांधकाम आहे या दुर्गाचं. महाराजांनी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रयोग केलेले आहेत बांधकाम टिकून कसं राहील याच्यासाठी. शिस वापरलंय, गुळ वापरलंय. इथे चुन्याशिवाय बांधलेला असा दुर्ग आहे. कमाल याचं स्थापत्य शास्त्र याचं खूप सुंदर आहे. अशा आपल्याला जलदुर्ग पाहायला मिळाला आहे. कुलाब्याचा दुर्ग. या भागात आपल्याला कुलाबा दुर्ग मिळाला. पाहूया पुढच्या भागात आपल्याला कोणता दुर्ग मिळतोय. तोपर्यंत जय शिवराय.